सियर मेट्रो ट्रेन. मेट्रो ट्रेन माहिती आहे, ऐकलेला असेल ना मेट्रो शब्द. दिल्ली मेट्रो, मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो. आता मेट्रो सिटीमध्ये मेट्रो ट्रेन आहे, जिथं जास्त लोक आहेत आणि जागा कमी आहे. अशा वेळेस काय करायचं आहे, रोड तसाच ठेवायचा. रोडच्या खालून काय करायचं आहे, टनेल करायचे, बोगदे करायचे आणि त्या बोगद्यामधून ट्रेनला पळवायचं. त्या टाईपच्या ट्रेनला आपण काय म्हणतो, मेट्रो ट्रेन म्हणतो. का बरं, जागा नसते रोडला, ट्रॅफिक लय अडचणीचं काम आहे. मग अंडरग्राऊंड सिस्टीम करायची. ओके, आणि त्याच्या खाली काय करायचं, बोगद्याच्या माध्यमातून ट्रेन बनवायची. ओके, ट्रेनचा ट्रॅक तयार करायचा. त्या टाईपच्या ट्रेनला आपण मेट्रो ट्रेन असं म्हणतो. ओके, इट इज अन अंडरग्राऊंड रेल्वे सिस्टीम. इट इज रन विथ इलेक्ट्रिक पॉवर. इट इज मोर सुटेबल फॉर पॉप्युलेटेड एरिया, डेन्स एरिया, जिथं रोडचं पॉसिबलेशन शक्य नाही अशा ठिकाणी. इट प्रोव्हाइड रिलायबल, क्लीन, सेफ ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी. द फर्स्ट मेट्रो इन इंडिया इज इन कोलकाता 1984 अँड द वर्ल्ड फर्स्ट मेट्रो इज इन लंडन. ओके, ब्रिटिशाचे त्यावेळी जगावर राज्य होतं. त्याच्यानंतर मेट्रोपॉलिटन म्हणजे काय, एक स्पेशल टाईपचे स्टेशन असते. मेट्रो सिस्टीमच वेगळी. साध्या रेल्वेचा आणि मेट्रो रेल्वेचा खूप फरक आहे, कारण ती सगळी अंडरग्राऊंड असते, टनेल थ्रू असते, समुद्रातून असते, किंवा अशी एक स्पेसिफिक सिस्टीम करून त्याच्यामधून रेल्वे. चायनाने रेल्वे समुद्रातून नेली, समुद्रातून आतून पाण्याच्या खालून टनेल करून तिथून रेल्वे नेली. तर हे स्पेशल सिस्टीम आहेत. ते ही टेक्निकच ॲडव्हान्स आहे. ओ बंदा कुछ अलग लेवल का आहे, तर त्या पद्धतीने हे ट्रेन ही कुछ अलग लेवल की. ओके, तर ही सुपेरियर ट्रेन आहे, ॲडव्हान्स टेक्निक आहे. बुलेट ट्रेन याच्यामध्ये मॅग्नेटिक लेव्हिएशनवर चालणाऱ्या फास्ट ट्रेन याच्यामध्ये आपण वापरतो. सो दिस इज ऑल अबाउट मेट्रो रेल्वे. समजले? काहीच नाही, साधी ट्रेन आहे, पण टनेलमधून, बोगद्यामधून, आणि वरून असं वाटत नाही ट्रेन आहे. आता आपण इथं बसलेलो आहे, याच्या खालून ट्रेन जाऊ शकते, तर त्याला काय म्हणायचं आहे, मेट्रो ट्रेन. वरून तुम्हाला एकदम मस्त हे दिसल, काय ग्राउंड दिसल, किंवा का रोड वगैरे दिसल, वॉकिंग प्लाझा दिसल, आणि खाली काय असेल त्याच्या, ट्रेन असेल. ओके, खूप खर्च येतो, पण ॲडव्हान्स टेक्निक असते. तर पॉप्युलेटेड एरियामध्ये हे सुटेबल आहे, कारण जागा नसत्यात, रोड आपण एक्सपांड करू शकत नाही. इथं काय पाडा घरण करा, अतिक्रमण हटवान बनवा, पण तसं नाही. तिथं त्या 200 मजल्याच्या बिल्डिंग थोडेच पाडता येतात. मग त्याला काय काय पर्याय काढायचा आहे, की त्या मेट्रोचा रेल्वे असाचा ट्रॅक तयार करायचा. येतं लक्षात? सो दिस इज ऑल अबाउट मेट्रो ट्रेन. चला, आता आपण दुसरी एक ट्रेन बघणार आहे, मोनोरेल. मोनो म्हणजे काय रे, सिंगल. मोनो म्हणजे काय, सिंगल. तर सिंगल रेल, एकाच याच्यावर चालणारी रेल्वे. म्हणजे बघा, असा रस्ता असतो. ओके, असा रस्ता असतो, हा रस्ता आहे समजा, याच्यावर असा एक पिलर आहे, ह्या पिलरवर परत एक असा रस्ता आहे, आणि त्या रस्त्याच्या कडेला एका साईडने अशी लटकत चाललेली रेल्वे. पाहिली का तुम्ही, व्हिडिओमध्ये वगैरे पाहिले असेल ना? त्याला काय म्हणतात, मोनोरेल म्हणतात. ॲज अ नेम सजेस्ट दॅट द रेल्वे ट्रॅक कन्सिस्ट ऑफ सिंगल रेल. जनरली 2 रेल्वे पटऱ्या असतात, 2 रेल्वे पटऱ्या असतात, परंतु या टाईपच्या रेल्वेला एकच पटरी असते. ते पहा, एका साईडनी एक लटकत चाललेली ट्रेन, त्याला आपण मोनोरेल असं म्हणतो. म्हणजे खालून रस्ता, वर पिलर, वरून पण रस्ता, वरून रेल्वे ट्रॅक किंवा खालून रेल्वे ट्रॅक, आणि मधात हे असं लटकत चाललेली ट्रेन, तर त्याला काय म्हणायचं आहे, मोनोरेल. बघा, द मोनोरेल इज सुटेबल वेअर ट्रॅफिक डेन्स अँड रोड एक्सपान्शन इज नॉट पॉसिबल. रोड आपण लांबू शकत नाही, वाढवू शकत नाही. अशा वेळेस मग परत एक सिस्टीम इंट्रोड्यूस करून त्याच्यामध्ये स्पेशल टाईपचं रेल्वे कनेक्शन करतो आपण. म्हणजे समजा नाशिकला गेले तुम्ही कधी, नाशिकला गेल्याच्या नंतर खाली एक रस्ता आहे, वर परत एक पिलर करून पुन्हा एक ब्रिज, अखंड ब्रिज टाकलेला आहे, इथून तिथून एक रस्ता. तर अशा रस्त्याला खालून काय करायचं, एक ट्रॅक करायचा आहे. ओके, आणि ट्रॅक करून त्याला काय करायचं, रेल्वे पळवायची. तर हे अशा पद्धतीने लटकलेले ट्रेन असते पहा. ओके, याचे 2 प्रकार पडतात, एक सस्पेंडेड रेल्वे आणि एक स्ट्रॅडल रेल्वे. सस्पेंडेड रेल्वे अशी लटकत चालते. ओके, असा ट्रॅक आहे, त्याला अशा पद्धतीने घासत चालते ती. ओके, तिथं ते प्लॅटफॉर्मवर येणार, तुम्ही त्याच्यात बोगीमध्ये जाणार, ती परत ट्रेन पुढं जाणार. अशा पद्धतीने फक्त ओपन स्पेसवर गेल्यावर ती लटकलेली दिसणार तुम्हाला. हां, लटकलेली म्हणजे अशी खालून घासत अशी लटकत चालली, ट्रमवे सारखी.
हिमालय म्हणजे हा नाही असं नाही, हे लोक पॉप्युलेटेड एरियामध्ये असते. त्याच्यानंतर ही आहे स्टॅडल ट्रेन, म्हणजे एका पटरीवर अशी जी आहे वरच्या साईडनी हा पटरीवर अशी घासत चालणार, त्याला स्ट्रॅडल ट्रेन असं म्हणतात. बघा, इट इज मेडअप ऑफ इट मेड यूज फॉर एलिव्हेटेड ट्रॅक, जिथं लिफ्टिंगची गरज आहे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज आहे, अशा ठिकाणी तिथं वापरतात. आणि वेल अबोव द ग्राउंड लेवल. ओके. द स्पेस अँड क्लिअरन्स रिक्वायर्ड फॉर मेट्रो रेल इज मच लेस ॲज कम्पेअर टू मेट्रो अँड नॉर्मल रेल्वे. तर नॉर्मल रेल्वे आणि याच्यामध्ये कमी जागेमधून ती जास्त प्रवास करणारी रेल्वे. छोट्या छोट्या रेल्वे असतात 7-7, 8-8 बोगीच्या, आणि ह्या एकानंतर एक जात असतात. ओके. तर या टाईपच्या रेलला आपण मोनो रेल असं म्हणतो. तर या टाईपचे व्हिडिओ बघून घ्या, मी तुम्हाला टाकतो ते व्हिडिओसुद्धा. ओके. हे समजलं? ते पहा, हे एक RCCचा ब्लॉक आहे आणि हे काय आहे, रेल आहेत. ओके. आणि हे व्हील आहेत याच्यावरून जाणारे, आणि हे वरून जातात. हा करंट कलेक्शन इथून ही इथं मोटार सिस्टीम आहे, ही अशा पद्धतीने रेल्वे जाते. त्याच्यानंतर इथं काय सस्पेंडेड आहे, घासत चालली, ही अशा पद्धतीने मुवमेंट. याच्यामध्ये हे तुमचं बोगीचा पार्ट. ओके. आणि हे RCC आणि असं चाललं आहे ते, आणि ट्रेन खाली लटकत चालली. येतं लक्षात? यस, तो व्हिडिओ. हे समजलं नाही, याच्यात काय अडचण नाही ना. याचं कंपॅरिझन परीक्षेला विचारतात बऱ्याच वेळेस, हेच पॉईंट लिहायचे. सो राईट डाऊन.